बामनवाडी संघाचा हा हिटर बॅटर रघु चाललेत माघारी. चांगला बॉल, पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आहे. जबरदस्त चेंडू हात आलाय. अगदी पहा ज्या प्रकारे सुरुवात केली विघ्नेशने, चांगली गोलंदाजी. स्ट्राइक वरती आता नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतील, जिथे गोलंदाज विघ्नेश चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच पासून जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. रघु अगदी यांची विकेट गेल्यानंतर थोडंसं मॅच मध्ये आता इथून पुढे ट्विस्ट निर्माण झाली आहे, जिथे पहिल्याच बॉल वरती जिथे बॅटर आउट झालेत रघु, त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी साहिल सज्ज आहेत, परंतु बॉलर देखील विघ्नेश थांबणार नाहीयेत. पहिल्याच बॉल पासून चांगली सुरुवात केली आहे. शिवाळवाडी विपक्ष बामनवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र ही मॅच पाहतोय. खूप चांगला खेळ. बॉलर निघालेत विघ्नेश, यावेळी साहिल ऑन स्ट्राइक. चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. बॉल अगदी थांबलाय, मैदानावरती स्टॉप झालाय. एकदा वाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला बॉल आता आला. यावेळी पहा साहिलच्या माध्यमातून तितका चांगला फटका. धावसंख्या 1 च्या घरामध्ये पाहायला मिळते. सिंगल आली आहे, श्री गणेश होतोय बामनवाडी टीमचा. त्यानंतर विघ्नेश. यावेळी पहा चांगला बॉल, परंतु पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळाले. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाबेमध्ये भरवताना पाहायला मिळाला. आता मात्र पावसाची बरसात आता मात्र या मॅचला मानवंदना देतीये. पावसाचा अगदी धमाका पाहायला मिळतोय. रब्बर बॉलचा हंगाम आहे. पावसाळी क्रिकेट पाहायला मिळत आहे. बॅटर ऑन स्ट्राइक दत्ता, गोलंदाज विघ्नेश. अगदी यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतो. फटका हवेमध्ये. नो मॅन लँड चेंडू ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. फेकी दमदार आहे, परंतु यावेळी डायरेक्ट हिट पंचाकडे दाद मागितली आहे. यावेळी पहा चांगला बॉल, तिथे चांगला क्षेत्ररक्षण. अगदी लहान लहान युवा खेळाडू आज मात्र घेऊन खेळत असताना चांगला खेळ करताना पाहायला मिळते. संपूर्ण सुदर्शन क्रिकेट क्लब शेवाळवाडी टीम अगदी युवा खेळाडू आहेत, जे विघ्नेश असतील त्याचबरोबर यश देखील आहेत. संपूर्ण त्यांची टीम आज खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु कॅच यावेळी पहा परंतु चांगला प्रयत्न. संख्या 2 च्या मदतीने पुढे संसारते. 6 च्या घरामध्ये 6 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट, जिथे रघु एक महत्वपूर्ण माघारी विकेट गेल्यानंतर मात्र विघ्नेश चांगली गोलंदाजी करण्यास गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक खराब बॉल आला, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राइक वरती दत्ता यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. सिंगल धाव नक्की जाईल. डिक्लेअर स्वरूपात एक धाव वर्जित केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण पाठीमागचा जो संपूर्ण झोन आहे तो घोषांकित क्षेत्र असल्यामुळे तिथे एका धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. आणि 7 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. एक विकेट जरूर गमावली आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही उर्वरित या षटकातील 1 बॉल बाकी. बॉलर निघालेत विघ्नेश. यावेळी अंतिम बॉल वरती चढवलाय प्रहार. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅटर दत्ता यांच्या बॅट मधून अगदी मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावांसाठी येतोय. बिग 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 षटकार. जबरदस्त काय फटका गेलाय. ऑन द राईट स्ट्रोक. बॉल अगदी पाहिला, सजवलं, बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी एक षटक समाप्त होते. धावसंख्या 13 च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कारण अंतिम बॉल वरती मोठा फटका जरूर आला तरी सुद्धा धावसंख्या 13 च्या घरामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक अगदी महत्वपूर्ण षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. बरं निघाले. यावेळी पहा समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. बॉल जातोय फ्लाइट. षटकार. 6 धावांसाठी. अगदी
रघु यांची विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारी आहे साहिल असतील. अगदी रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या प्रकारे फटका सजवला समोरच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार 6 धावांसाठी येतोय षटकार. पहा ज्या प्रकारे दत्ता यांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली तशाच प्रकारची सुरुवात आता साहिलच्या बॅट मधून देखील होताना पाहायला मिळते. अगदी फ्लायडेड षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त स्वप्नील यांच्यावरती प्रहार चढवलाय. सहा धावांसाठी षटकार आलाय. त्यानंतर बॉलर सज्ज आहेत पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळी पहा थोडासा पंचांकडे दाद मागतात परंतु चांगला बॉल. यावेळी डॉट पद्धतीचा चेंडू हाताळताना गोलंदाज स्वप्नील. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आपली राहिली लगेच चांगला बॉल यावेळी परंतु डिक्लेअर झोन मध्ये थोडंसं यष्टीरक्षक चुकी करतात. एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. धावसंख्या 20च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. अगदी 1.3 चा खेळ संपलाय. इथून पुढे अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्लॅस्टिक काहीतरी झाकाय पाहिजे तर काय आधी आता केलाय म्हणा. मागे घेऊया का? बघूया गोलंदाज सज्ज आहेत स्वप्नील. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता इथून पुढे. आता काय झालं का? यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु फटका थोडासा दमदार पाहायला मिळाला. यावेळी एक धाव वर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे कारण क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चौथा बॉल यावेळी हाताला गेला होता आणि त्यानंतर त्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21च्या घरामध्ये. 21 21 धावसंख्या 21 आणि या बॉलने या एक धावेच्या मदतीने 22 या आकड्यावरती धावसंख्या 22. ओव्हरची समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या 22. एक बॉल बाकी आहे का? यस एक बॉल बाकी आहे या षटकातील. स्वप्नील गोलंदाज सज्ज आहेत. अगदी अंतिम बॉल देखील शिल्लक आहे या षटकातील. 5 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 22च्या घरामध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज साहिल. नॉन स्ट्राईक वरती दत्ता आणि गोलंदाज सज्ज आहेत स्वप्नील. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळी पहा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये एकदा वर्जित केली जाते. या बॉलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. अंतिम षटक देखील शिल्लक आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. दत्ता यांच्या बॅट मधून अगदी पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या गोलंदाजीवरती चढवलाय प्रहार. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. पहा काय सुरुवात केली आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवलाय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विघ्नेशच्या गोलंदाजीवरती विकेट गेली रघु यांची आणि त्यानंतर मात्र साहिल आणि दत्ता यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग राहिली आहे.
यावेळी पहा प्रेशर आहे, मोठा फटका आल्यानंतर यावेळी दिशाहीन गोलंदाजी, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते धावफलकावरती. 1च्या मदतीने 30च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज जे आहेत आदित्य अगेन्स्ट दत्ता. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खोदून काढता आलेला नाहीये. आतापर्यंत 2.2चा खेळ संपला. अगदी 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा अगदी 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती दत्ता, अगदी धावसंख्या 30च्या घरामध्ये. मोठे फटके येणार का? डेफिनेटली यावेळी आक्रमण सजवलंय, बॉल जातोय वन बाउन्स. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण, अगदी पहा बॉल जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल अडवत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. बॉल होतोय फरार. अगदी दत्ता यांच्या बॅटमधून पायावरती होता बॉल, हा फ्लिक केला. अगदी क्षेत्ररक्षण तिथे 2 जण होते ऑलरेडी. आणि विघ्नेश बॉल पकडत असताना बॉल चाललाय सीमा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अगदी उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आक्रमण प्रत्येक बॉल वरती चढवलं जाते दत्ता यांच्या माध्यमातून. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉल. यावेळी 1 धाव अर्जित केली आहे, 1 धाव येते. फुलटॉस बॉल वरती आक्रमण चढवता आलेलं नाहीये. धावसंख्या 35च्या घरामध्ये 35. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती जनार्दन गुडगे बापू, त्याचबरोबर दादासू पाटील दादा यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. तत्पूर्वी आपण मॅचच्या दिशेने बढूयात. अगदी अंतिम बॉल बाकी आहे पहिल्या इनिंगचा, जिथे स्ट्राईक वरती सज्ज आहे साहिल. एक मोठा फटका येईल का? डेफिनेटली चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत गणेश दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी काटेकरवाडी टीमचे खेळाडू आज मात्र थोडंसं प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत शिपालवाडी टीम मधून. यावेळी पहा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 39 आणि 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये देखील दिलं गेलंय बामणवाडी टीमच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये बामणवाडी टीमला 40 धावा बनवायच्या होत्या, अगदी सहजरित्या धावसंख्या बनवली, परंतु आता बॅटिंग करत असताना 39 धावा बनवलेत. 40 धावांचं लक्ष दिले गेले टीम सुदर्शन क्रिकेट क्लब शेवाळवाडी टीमसाठी. चला आपण लगेच टॉस घेतोय नेक्स्ट मॅचचा. अगदी इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणं फार गरजेचं आहे. आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत. चला गोटेवाडी टीम कॅप्टन त्याचबरोबर एवती टीम कॅप्टन लगेचच यायचं आहे टॉस साठी.
चला आपण टॉस घेतोय इथे पहिल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये. टॉस होणं गरजेचं आहे. योगेश दादा आपण या विनंती असेल लगेच आपण टॉस घेऊयात. अगदी नेक्स्ट मॅच आपण पाहतो या स्पर्धेतील महत्त्वपूर्ण मॅच युवती विपक्ष गोटेवाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन. चला या विनंती असेल. चला गोटेवाडी टीम आदेश कळंत्रे विनंती असेल या प्लीज टॉस साठी. टॉस तर घेऊन चला मॅचला लगेच सुरुवात. हॅलो 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 हॅलो. जाऊयात मॅचच्या दिशेने.
अगदी आपण पाहिलं तर 40 धावांचा पाठला करायचा आहे शेवाळवाडी टीमला. स्वप्नील आणि आदित्य ही जोडी पाहतोय. 1 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. अगदी इथून पुढे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इक्वेशन आपण पाहिलं तर 12 बॉल बनवायचे आहेत. 29 धावा 29. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी 12 बॉल 29 समीकरण. गोलंदाजीच्या रनवेवरती रघु अगेन्स्ट स्वप्नील. पहिला बॉल. यावेळी पहा सफल होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. पहिलाच अगदी वेगवान बॉल पाहायला मिळालाय. एवढी ओव्हर करतो आणि येतो. अगदी 2 बॉल झालेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी वेगवान पद्धतीची पाहायला मिळते. तिसरा बॉल घेऊन रघु सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राइक वरती फलंदाज स्वप्नील. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळतो यावेळी देखील, परंतु पंच आमच्यापर्यंत कळवतात व्हाईट बॉल. अगदी अवांतर धाबेमध्ये भर होताना पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच येईल धावफलकावरती. धावसंख्या अगदी व्हाईट +1 अगदी 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 13. यावेळी पहा पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु पंच पुन्हा एकदा कळवतात व्हाईट बॉल. खराब चेंडू अवांतर धाबेमध्ये भर होताना पाहायला मिळते. धावसंख्या 14 या आकड्यावरती 1.3चा खेळ संपलाय. अजूनही आपण पाहिलं तर समीकरण पाहतोय 9 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. आक्रमण प्रत्येक बॉल वरती करणं गरजेचं राहील शेवाळवाडी टीमसाठी. पहा अगदी ही मॅच स्वतःच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहे बामणवाडी टीम, परंतु स्ट्राइक वरती स्वप्नील आहेत. या बॉल वरती पहा चांगला बॉल आहे, परंतु पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली आहे. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. यावेळी पहा काय गोलंदाजी करतायत. अगदी वेगवान बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती हाताले जात आहेत बॉल. हा बॉल देखील डॉट पद्धतीचा. चला गोटेवाडी टीम आपला निर्णय कळवायचा आहे. नेक्स्ट मॅच गोटेवाडी विपक्ष युवती. प्रथमतः टॉस जिंकलाय गोटेवाडी टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले युवती टीमला. दोन्ही टीम्स आपण लगेचच तयार राहायचं आहे. तत्पूर्वी मॅच कडे वळूयात आपण. अगदी रघु खूप चांगली गोलंदाजी. यावेळी चांगला चेंडू हाताला डॉट पद्धतीचे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अगदी आता या षटकातील अंतिम बॉल. स्ट्राइक वरती स्वप्नील. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतो आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून यावेळी पाहायला मिळतो आहे. थोडीशी खराब गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, परंतु एखादा बॉल कुठेतरी मॅच ची दिशा बदलवू शकतोय. बघूया स्वप्नील. यावेळी बॉल सोडून दिलाय. पंच कळवतायत व्हाईट बॉल आहे. अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला मिळेल. 1च्या मधने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 17 आकड्यावरती. 17. हॅलो कुठे आहे? बॅटिंग आहे, बॅटिंग लवकर या. 2 मिनिटात पोहोचतो. बघूया अंतिम बॉल, परंतु हा बॉल देखील पंचांचा इशारा आहे पुन्हा एकदा नो बॉलचा. थोडीशी खराब गोलंदाजी या मॅच मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. ह्या चुका सुधाराव्या लागणार आहेत. अगदी प्रत्येक मॅच मध्ये ही चुकी होताना पाहायला मिळते रघु यांच्या माध्यमातून. थोडं कुठेतरी धावसंख्या 18. 22 पाहिजे ना.
7 बॉल 22 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला स्वप्नील यांच्या बॅट मधून तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते, परंतु यावेळी चांगला बॉल डॉट बॉल येतोय. इथे ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती तब्बल 18च्या घरामध्ये आणि 6 बॉल 22चं समीकरण. संधी आलेले आहेत. अंतिम षटक 6 बॉल 22 धावांची गरज आहे. यावेळी पहा 6 बॉल 22 धावांची गरज आहे. संदीप दादा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी 6 बॉल 22 धावांची गरज. अगदी पहिला बॉल घेऊन निघालेत बॉलर संदीप देसाई. स्ट्राईक वरती फलंदाज आदित्य सज्ज आहेत. पाहूया पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलाय. अगदी सुरेख फटका. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम्सच्या बाजूने. अगदी स्वप्नील थोडासा मागील षटक आपण पाहिलं तर बॅट बोलत नव्हती, तर नंतर नॉन स्ट्राईक वरती आले आणि यावेळी आदित्य आता मात्र आक्रमण चढवताना पाहायला मिळतात. बॉल जातोय 6 धावांसाठी. षटकार. आता इथून पुढे प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत आहे. 5 बॉल आणि 16 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमच्या बाजूने. 5 बॉल 16चं समीकरण कोण घेऊन जाईल हे प्रश्नचिन्ह आता मात्र उभं राहिलंय. ही मॅच कोण घेऊन जाईल. आता 5 बॉल आणि धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती आदित्य. स्वप्नील देखील थोडासा कान मंत्र देत आहे. जरूर पहा मॅच महत्वपूर्ण आहे. कर्णधाराची जबाबदारी मात्र आदित्य जबरदस्त पार पडताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती षटकार लगावलाय आणि तदनंतर यावेळी पुन्हा एकदा सज्ज आहेत. 5 बॉल 16चं समीकरण. ऑन स्ट्राईक आदित्य. यावेळी देखील पाहू शकाल अगदी ऑन साइडला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल थांबला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय. यावेळी 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत. पहा थोडंसं तिथे नशिबाने साथ सोडली, कारण हा बॉल सीमारेषा जाणं गरजेचं होतं. 2 धावा नक्कीच झाल्यात. 2च्या मधने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 26 या आकड्यावरती. आता 4 बॉल आणि 14चं समीकरण. 4 बॉल 14चं समीकरण. आक्रमण करावं लागेल आणि ती क्षमता आदित्य मध्ये आहे. ज्या प्रकारे पहिली मॅच आपण पाहिलं जबरदस्त आक्रमण स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं, परंतु यावेळी थोडंसं कुठेतरी समीकरण बदललंय. 4 बॉल 14ची समीकरण. स्ट्राईक वरती आदित्य. टप्पा बॉल. यावेळी पहा आक्रमण करता आलेलं नाहीये. संदीप देसाई पहा अनुभव आहे. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगला बॉल पाहायला मिळाला यावेळी. अगदी आता थोडंसं प्रेशराईज केले. 3 बॉल आणि 14चं समीकरण. एखादा चेंडू आक्रमण, एखादा डॉट मॅच नक्कीच कोणाची आहे हे सांगून जाऊ शकतोय. या बॉलवरती महत्वपूर्ण चेंडू. टर्निंग पॉइंट बॉल. यावेळी स्लोवर बॉल. यावेळी पहा काय गोलंदाजी राहिली आहे. संदीप देसाई अगदी पहा जबाबदारी आणि न घाबरता कॉन्फिडेंटली बॉल अगदी स्लोवर पद्धतीचा हाताला. डॉट पद्धतीचा बॉल आलाय. आता इथून पुढे 2 बॉल 14चं समीकरण. मॅच कुठे होती, मॅच कुठे येऊन पोहोचली. पहा स्वप्नील नाराज असतील, कारण दुसऱ्या षटकामध्ये बॅटला बॉल लावणं गरजेचं होतं, परंतु काही करू शकले नाही. तर नंतर मात्र यावेळी 2 बॉल 14. इथे मॅच जवळ जवळ आता मात्र आपण पाहिलं तर एका बॉल वरती येऊन पोहोचली आहे. अगदी बॉल 3रा बॉल जो टर्निंग पॉइंट चेंडू होता तो चेंडू नक्की सांगून गेला होता. ते विजयी संघ अगदी उंबरठ्यावरती. संदीप दादांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी आपल्या टीमसाठी वारंवारपणे प्रोत्साहित असतात, अगदी नेतृत्व करत असतात, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचं प्रदर्शन जबरदस्त. 1 बॉल 13ची गरज. यावेळी इथे विजयी संघ ठरला गेलाय. बामनवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम बामनवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल. शिवारवाडी टीम खूप चांगला खेळ राहिला. चला मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत रघु आणि मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच नक्कीच आता झालेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत दत्ता.
दत्ता ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच रघु, आपला मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करण्यासाठी.